महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचं हृदय आहे। दरवर्षी लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेनं विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात। असाच एक वारकरी जो पिढ्यानपिढ्या पंढरीची वारी करत होता, यावेळेस एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूरला पोहोचला। मात्र या भेटीत त्याला जे मिळालं त्यानं त्याच्या मनातील भक्तीच्या व्याख्येलाच तडा दिला। हा वारकरी आपला प्रवासादरम्यान आधी तुळजापूरच्या आणि कोल्हापूरला गेला। तिथंही त्याला मंदिराच्या पायऱ्यावर अनेक गरजू, अपंग आणि आजारी लोक मदतीची याचना करताना दिसले। भाविक देवावर सोन्या चांदीचे दागिने आणि पैसे अर्पण करत होते, पण पायथ्याशी असलेल्या जिवंत माणसांकडे मात्र कोणाचंच लक्ष नव्हतं। ते पाहून तो आधीच विचलित झाला होता। पण पंढरपुरात याहीपेक्षा भीषण काहीतरी घडणार होतं। ज्यावेळी तो वारकरी विठ्ठल मंदिराच्या आवारात पोहोचला, तिथं भक्तीचा महासागर उसळला होता। विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषानं आकाश दुमदुमत होतं। मंदिरात जवळच एक सरकारी रुग्णवाहिका उभी होती। रुग्णवाहिका उभी आहे म्हटल्यावर कोणाला तरी वैद्यकीची मदतीची गरज असेल असा विचार करून तो जवळ गेला। तिथं जे दृश्य होतं ते पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली। रुग्णवाहिकाच्या चाकापासून अवघ्या 2 फुटावर एक माणूस अत्यंत गंभीर अवस्थेत जमिनीवर विहळत पडला होता। त्याच्या पायाला मोठी जखम झाली होती, ती सडून दुर्गंधी येत होती। तो माणूस मदतीसाठी हात पसरत होता, पण कुणीही त्याला उचलून ते रुग्णवाहिकेत घालण्याचं कष्ट घेत नव्हतं। सर्वात संतापजनक बाब म्हणजे समोर रुग्णवाहिका असूनही त्यातील कर्मचारी किंवा चालक तिथं नव्हते। लोक दर्शनाच्या ओढीत इतके आंधळे झाले होते की त्या माणसाच्या किंकाळ्या त्याच्या कानापर्यंत पोहोचत नव्हत्या। वारकऱ्याला वाटले, आपण ज्या विठ्ठलाला दिनांचा कैवारी म्हणतो त्याच्याच दारात एक दीन माणूस मदतीविना मरत आहे। लोक चंद्रभागेत पैसे आणि नारळ अर्पण करतायत, पण समोरच्या जखमीवर मलम लावण्यासाठी कोणाकडे वेळ नव्हता। हे पाहून तो वारकरी इतका व्यथित झाला की त्याने आपला मोबाईल काढून या घटनेचा व्हिडिओ बनवला। त्यानं जाहीरपणे सांगितलं की जर विठ्ठलाच्या दारात माणुसकी उरली नसेल तर मी पुन्हा कधीही पंढरपूरला येणार नाही। त्याच्यामध्ये दगडी मूर्तीची पूजा करण्यापेक्षा समोरच्या जिवंत देवाच्या माणसाची सेवा करणं हीच खरी भक्ती आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला। संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। व्हिडिओच्या माध्यमातून लोकांचा आणि प्रशासनाचा रोष वाढल्यावर यंत्रणेला जाग आली। प्रशासनानं तातडीनं त्या जखमी माणसाला रुग्णालयात दाखल केले आणि त्याच्यावर उपचार सुरू केले।